तो जो परमेश्वर आहे तो परत आपल्याला जोडून घ्यायचंय, एकत्र यायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. मग सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट आहे की तो परमेश्वर म्हणजे नेमकं काय. आधी परमेश्वर आपण बघूया, परमेश्वराला समजून घेऊया, परमेश्वर नेमका कसा आहे. तर आपल्या सगळ्या साधू संतांनी सगळ्या पुस्तकामध्ये, सगळ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवले परमेश्वर कसा आहे. परमेश्वर अतिशय सूक्ष्म आहे, सगळीकडे पसरलेला आहे, सगळ्या जगामध्ये आहे, सगळीकडे भरून उरलेला असा तो परमेश्वर. म्हणजे काय, म्हणजे तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, या झाडामध्ये आहे, माईक मध्ये आहे, सगळीमध्ये आहे, सगळीकडे परमेश्वर आहे. काही येतं का आपल्या डोळ्यासमोर परमेश्वराचं काही स्वरूप येतं का. आणि आणखी परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटले त्याला. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, ही जी सूर्य आहे, असे असंख्य सूर्य, असंख्य ग्रह, असंख्य तारे, याच्यावरती ज्याची सत्ता चालते असा तो परमेश्वर. मग परमेश्वराचं अस्तित्व बघा, म्हणजे असंख्य ग्रहमालेमधली आपली एक पृथ्वी, बरोबर. त्या पृथ्वीमधला आपला एक देश, देशामधलं एक राष्ट्र, राष्ट्रामधला आपला जिल्हा, जिल्ह्यामधलं आपलं गाव, गावामधलं आपली गल्ली, आपलं घर आणि आपण स्वतः. म्हणजे आपलं अस्तित्व बघा पावसाच्या थेंबाचा. आणि परमेश्वराचं अस्तित्व बघा अथांग समुद्रासारखा तो परमेश्वर. मग त्या परमेश्वराला भेटायचंय, परमेश्वराशी एकरूप व्हायचंय. वाचून समजणार आहे, पारायण करून परमेश्वर मिळणार आहे का, ऐकून परमेश्वर समजणार आहे. मग परमेश्वर कळणारच नाही का. तर परमेश्वर कळू शकतो, परमेश्वर मिळू शकतो प्रेमाने, भक्तीने. त्या परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो आत्म्याने. आत्म्याने परमेश्वराला जाणायचंय, आत्म्याने परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय. तुम्हाला कसं शक्य आहे. आतापर्यंत अनेक ऋषी मुनी सगळे झाले, त्यांना मिळालं नाही, त्यांनाच माहिती. मग आम्हाला कसं मिळणार. तुम्हाला मिळणार आहे, कारण परमपूज्य श्री मातांच्या कृपेमध्ये आजपर्यंत लाखो लोकांना मिळालेला आहे. तुम्हालाही मिळणार आहे, कारण मागाशी त्यांनी सांगितलं हा जो सहयोग आहे हा फक्त आपल्या गेवराई पुरता, बीड पुरता, महाराष्ट्रापुरता, भारतापुरता मर्यादित नसून आज जगामध्ये 150 पेक्षा जास्त देशामध्ये सहयोगाचे सेंटर्स आहे. आणि लाखो लोक या सहयोगाच्या माध्यमातून सुखी, समाधानी, आनंदी झालेले आहेत. लाखो लोकांचे आजार झालेले आहेत, लाखो लोक व्यसनमुक्त झालेले आहेत. असा हा सहयोग आहे. पावसाचा थेंब, पावसाचा थेंब जर जमिनीवर पडला तर बघता बघता नाहीसा होतो, परंतु तोच थेंब जर समुद्रात पडला, समुद्र होऊन जातो. काय केलं त्या थेंबाने. मिसळून गेला, एकरूप झाला. आपल्यालाही तसंच करायचं आहे. अवतीभोवती पसरलेलं ते परम चैतन्य आहे, जी परमेश्वराची शक्ती आहे, त्या शक्तीशी फक्त एकरूप व्हायचं आहे. जीव आणि शिव यांचं मिलन घडून यायचंय, परमात्म्याशी एकरूप व्हायचंय, एवढंच करायचंय. अवघड वाटतं, पण परमेश्वराची शक्ती अशी असते बघा. आपण मानव झालो सगळं, कुणी स्त्री झालं, कुणी पुरुष झालं, काय केलं. मानव होण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, त्या परमेश्वराची इच्छा आपण मानव झालो. आपण जेवण करतो, आपोआप असतं. आपण श्वास घेतो, आपोआप घेतो. हृदय चालतं, आपोआप चालतं. आमचे शेतकरी मंडळी आज जमिनीमध्ये बी करतात, आपोआप उगवतो. त्यासाठी काही मंत्र काही काही करतो का, काही नाही. बी करतो, आपोआप उगवतो. रात्री कळी असते, सकाळी फुल होतं. मग हे जे सगळं सहज घडतं, आपोआप घडतं, त्या प्रत्येक ठिकाणी परमेश्वराची शक्ती असते. आपल्याला फक्त त्या शक्तीशी एकरूप व्हायचंय, त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचंय. तरी पण वाटतं कसं शक्य आहे. एक छोटं उदाहरण सांगतो. मी तुमच्या समोर एक जांभळाचं छोटस बी पकडलं. हे जांभळाचं काय आहे, बी आहे. आणि मी जर तुम्हाला म्हटलं की हे जांभळाचं झाड आहे, तुम्हाला काय चेष्टा करता, कसं शक्य आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तेच बी जर आपण जमिनीत लावलं, त्याला थोडस पाणी घातलं तर हळूहळू त्याचं एक रोप तयार होतं आणि काही दिवसांनी त्याचा एक वृक्ष तयार होतो. कारण वृक्ष होण्यासाठी त्याच्यामध्ये ती शक्ती परमेश्वराने टाकलेली आहे. आपलंही तसंच आहे, आपल्यामध्येही परमेश्वराने ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. फक्त आपल्याला ते वातावरण मिळालं पाहिजे, ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. ते सगळं जर मिळालं तर आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, परमेश्वराची भेट घेऊ शकतो. अगदी साधा आहे, अगदी सोपा आहे. परमेश्वर खूप साधा आहे, खूप सोपा आहे. फक्त परिस्थिती
आपल्याला त्या वातावरणामध्ये स्वतःला फक्त होल्ड करून घ्यायचं, एवढंच करायचं. तू म्हणजे ठीक आहे, ते सगळं झालं, आमचा काय फायदा, कारण तुम्ही इथं आलेले आहात. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला काय मिळेल, मला काय मिळेल ते महत्वाचं आहे. कारण आपण कोणत्याही आध्यात्मिक कार्यक्रमाला जातो, प्रवचनाला जातो, कीर्तनाला जातो, बरोबर ना? कशासाठी करता हे सगळं? हे सगळं करण्याचं तुम्ही इथं आलात सगळेजण, कशासाठी आलात? काय उद्देश असतो? तुम्ही सगळे एवढ्या संख्येने इथं आला कारण ज्या परमेश्वराची मी पूजा करतो, ज्या परमेश्वरासमोर दररोज नतमस्तक होतो, त्या परमेश्वराविषयी, त्या देवाविषयी काहीतरी माझ्या कानावरती पडेल. आणि कानावर पडून काय होतं? आपली एक अशी भावना आहे, अशी श्रद्धा आहे की त्या परमेश्वराचे गुणगान, परमेश्वराची स्थिती, परमेश्वराबद्दल जर मी ऐकलं तर तो जो कोणी परमेश्वर आहे त्या परमेश्वराचे आशीर्वाद मला मिळतात, बरोबर ना? आणि परमेश्वर आशीर्वाद कशासाठी पाहिजे? तर माझं जे काही कुटुंब आहे, माझा जो काही प्रपंच आहे तो सुखा समाधानाचा आनंदी व्हावा. माझ्या घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, बरोबर? माझ्या घरामध्ये कुठलाही आजार पण येऊ नये, माझ्या मुलीचं लग्न छान ठिकाणी व्हावं, मुलाला नोकरी लागेल, सरळ घरात कसं सुखी सुंदर समाधानी चालावं, एवढी एक छोटीशी इच्छा, त्या इच्छेपोटी, त्या भावनेपोटी आपण सुरू या ठिकाणी, बरोबर? हे चुकतंय का माझं? ती आपली अपेक्षा असते, ती पूर्ण कोण करतो तर तो परमेश्वर करतो. म्हणून या ठिकाणी आपण आला. पण तुम्हाला खात्रीने सांगतो का आपली जी काही इच्छा आहे, आपलं जे काही मागणं आहे ते आज पूर्ण होणार आहे. कारण परमेश्वरासाठी आपण आतापर्यंत खूप काय केलं. आमच्या महिला भगिनी त्यांनी सांगितलं सगळे उपवास करतात, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार, बरोबर, चतुर्थी, एकादशी सगळं करतात. तुम्ही उपवास तर करतातच, बरोबर की नाही? परळीला जातं, तुम्ही कोल्हापूरला जातं, तुम्ही माहूरगडला जातं, तुम्ही शिर्डीला जाता. ज्या देवावरती, ज्या परमेश्वरावरती आपली श्रद्धा असते त्या ठिकाणी आपण आवर्जून जातो. कशासाठी? तर तो जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी. अजून काय करता? पारायण करता, कीर्तनाला जातो, सत्यनारायण घालतो, जागरण गोंधळ करतो, उद्यापन करतो, सगळं पण करतो. कशासाठी? आशीर्वाद मिळवण्यासाठी. मग तुम्ही सगळे बसलेले आहात, आपल्यापैकी किती लोक सुखी समाधानी आनंदी आहे? किती लोक बसत आहे मला काही प्रॉब्लेम नाही, आहे ना, एकदम ओके, सगळं काय माझं सुंदर चालू आहे? किती जण आहेत? मी म्हणतो फार थोडं नाही म्हटलं तरी चालेल. तुम्ही सगळे बसलेले आहात ना, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी चिंता आहे, काहीतरी विचार आहे. प्रश्न, टेन्शन, चिंता, प्रश्न वेगळे असतील. कोणाचा बिझनेस चालत नसेल, कोणाच्या मुलीचं लग्न होत नसेल, कोणामध्ये घरामध्ये आजार पण असेल, बरोबर की? कोणामध्ये घरामध्ये थोडीशी भांडणं वगैरे असतील. प्रश्न वेगवेगळे आहेत, प्रश्न आहे, चिंता आहे, टेन्शन आहे. मग हे सगळं संपवायचं. मग दोन गोष्टी आहेत. तुम्ही सगळे उपवास करता, पूजा करता, पाठ करता, सगळं करता. मग त्या परमेश्वराची कृपा व्हायला पाहिजे, ती होत नाही. आपण सुखी समाधान आहोत का? नाही. मग असं का? मग दोन गोष्टी संभवतात. तो जो कोणी परमेश्वर आहे, ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो, ज्या परमेश्वराची पूजा करतो, तो परमेश्वरच खोटा आहे असं म्हणता येईल का? तसं म्हणता येणार नाही. मग आपले उपवास, आपले सत्यनारायण, आपली भक्ती, आपलं पारायण, आपलं कीर्तन सगळं खोटं आहे तसंही म्हणता येत नाही. कारण आपण जे करतो ते मनापासूनच करतो. सत्यनारायण मनापासूनच घालतो, पारायण मनापासूनच करतो, उपवास मनापासूनच करतो. मग एक सगळं असून सुद्धा मग चुकतं कुठे? तर चुकतं इथे की भक्त इथे आहे, परमेश्वर इथे आहे. आपली भक्ती, आपली प्रार्थना कदाचित त्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नसावी. भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे, गॅप पडलेला आहे. परंतु हे जे अंतर आहे हे अंतर संपणार आहे, परंतु माता यांच्या कृपेमध्ये, या सहयोगाच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीने सांगतो की आपलं मागणं, आपली प्रार्थना, आपली भक्ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे या सहयोगाच्या माध्यमातून. आम्ही फक्त काही तुम्हाला सांगून जाणार नाही आहोत. कारण आपल्या महाराष्ट्रात घडतं, कोणतरी संत महात्मे येतात, मी कोणाला नाव ठेवत नाही, क्षमा मागतो. परंतु काय होतं की आपण 1 तास 1.5 तास रामकथा ऐकली, गीतेवरती प्रवचन ऐकलं, 1 तास खूप छान वाटतं. परंतु घरी गेल्यानंतर आपले प्रश्न, आपल्या चिंता, आपलं टेन्शन तसंच राहतंय. महत्वाचं आहे की मी काय मिळवलं ते आज तुम्हाला मिळणार आहे परमपूज्य माताजींच्या कृपेमध्ये. सगळं म्हणजे फायदे 2-3 मिनिटात सांगतो तुम्हाला. ही जी साधना आहे, बरं, साधनामध्ये काय करायचं तुम्हाला? काही करायचं नाही. सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 10 मिनिटं कसं करायचं वगैरे शेवटी सांगतो. फक्त डोळे बंद करून बसायचं, बाकी कुठेही जायचं नाही, काहीही करायचं नाही. एवढं साधं आणि सोपं आहे. मग हे केल्याने काय होणार? तर ही जी साधना आहे ही जर आपण
सातत्याने केली. सगळ्यात पहिला फायदा, आपण इथे बसलेला आहात, आपल्याला कुठलाही आजार असेल, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, डायबिटीस, काय असेल तो असेल, आपले सगळे आजार बरे होऊ शकतात. आम्ही कुठलं मेडिसिन, दवाखाना वगैरे तसं काही नाही. आजार का होतात तेही तुम्हाला एक 5 मिनिटं सांगणार आहे. आमच्याकडे असंख्य लोक आहेत जे आजार होते, ज्यांना प्रॉब्लेम्स होते, ते आले, त्यांचे आजार बरे झाले. मग तिथे डॉक्टर साहेब पण 2-3 डॉक्टर पण इथे बसलेले आहेत. हे सगळं घडू शकतं सहयोगाच्या साधनेने. पहिला दुसरा फायदा की माणूस बॅलन्स मध्ये येतो. 2 प्रकारची माणसं असतात. एक तर कमांडिंग स्टेजला, याला रागव त्याला रागव, सतत चिडचिड क्रोधी माणसं असतात. जो माणूस क्रोधी आहे, शीघ्र कोपिष्ट आहे, तो माणूस शांत होतो. आणि जो माणूस भित्र आहे, ज्याला कॉन्फिडन्स नाहीये, त्या माणसामध्ये कॉन्फिडन्स येतो, तो माणूस निर्भय होतो. म्हणजे माणूस बॅलन्स मध्ये येतो, शांत संयमी व्यक्तिमत्व. आपले जे सगळे संत होते ते मध्य नाडीवरती होते, तो माणूस शांत होतो. दुसरा फायदा, आपल्याला मनशांती मिळते, निर्णय क्षमता होते. निर्णय क्षमतेचं खूप उदाहरण सांगता येईल. आपल्याला कोणतीही गोष्ट घ्यायची असेल, आपण 2 जण बरोबर घेतो का, तर निर्णय क्षमता नसते. आमच्या महिला भगिनी साडी जरी घ्यायची म्हटलं तर 4 जणांना बरोबर घेतात. ही चांगली का नाही, ती चांगली का नाही, ही नको, तीच सांगतात, ही चांगली का घेतली साडी. होतं ना, का तर निर्णय क्षमता नाही ना, आपल्याला कळत नाही चांगली की वाईट, ती सांगते म्हणून आपण साडी घेतो. बरोबर, आपल्याला 2-4 जणी लागतात. आपण हे तसंच आहे. कुठं काही जायचं, कुठं काही प्लॉट बघायचं, आपण 4 जणांना घेतो, त्याला विचारतो, हा बघायचा, तो बघायचा, तो बघायचा. निर्णय क्षमता नाही, तर ती निर्णय क्षमता सहयोगात आल्यावर आपल्याला निश्चितपणे मिळू शकते. अशा असंख्य फायदे आहेत. आमचे शेतकरी मंडळी आहेत, आपण शेतामध्ये बियाणं पेरतो, त्या बियाणांना हातामधून वाहणार जर आपण चैतन्य दिलं तर 1.5 पटीचं निरोगी उत्पन्न येऊ शकतात. कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये, धुळ्यामध्ये याचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत, प्रयोग झालेले आहेत. आणि प्रयोग यांनी त्यांनी थिसिस लिहून सिद्ध केलेलं आहे की असं घडू शकतं. याला सरकारने मान्यता पण दिलेली आहे. या पद्धतीने जर शेती केली तर शेतीमध्ये 1.5 पटीचं उत्पन्न येऊ शकतं. आपण कृषी विद्यापीठ राहुरीला आपल्याला सगळं बघायला मिळेल. हे सगळे प्रयोग झालेले आहेत. मुलांमध्ये अभ्यासामध्ये प्रगती, आम्ही अनेक शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये आमचे कार्यक्रम घेतो. ही जी मुलं असतात, हा काही चमत्कार नाही मुलांच्या अभ्यासात प्रगती, पण मुलं स्वभावाने चंचल असतात. ध्यान केल्याने त्यांच्यामध्ये स्थिरता येते. स्थिरता आली की बुद्धिमत्ता वाढते. बुद्धिमत्ता वाढला की परीक्षेत मार्क चमत्कार वगैरे. असे असंख्य फायदे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा, मनशांती मिळते आणि आत्मसाक्षात्कार मिळतो. ज्याच्यासाठी हा जो प्रपंच केला, त्याच्यासाठी आपण म्हणतो ना 84 लाख मिळतो, मानवाचा जन्म मिळतो. मानवाचा जन्म फक्त संसार केला, लग्न केलं, गाडी घेतलं, बंगला घेतला, नंतर एक दिवस वरती गेला, याच्यासाठी नाहीये. मानवाचा जो जन्म आहे तो महामानव होण्यासाठी. कारण फक्त मानवच भक्ती करू शकतो, मानवच परमेश्वराच्या समोर नतमस्तक होऊ शकतो, परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, परमेश्वराचे एकरूप होऊ शकतो फक्त मानव. म्हणजे याच जन्मात ते शक्य आहे, म्हणून सगळं करायचं आहे. अशा असंख्य फायदे आहेत. मग आता सहयोग म्हणजे नेमकं काय, सहयोग कसा करायचा ते सांगते. या ठिकाणी 2 चार्ट लावलेले आहेत. कोणतरी येते का चार्ट दाखवायला? या ठिकाणी लक्ष द्यायचंय. आपल्याला इकडे दिसत असेल, इकडे समोर दिसतंय तुम्हाला? ओके, ज्यांना इकडे दिसेल त्यांनी इकडे बघा, इकडे बघा. सहयोग या ठिकाणी चार्ट लावलेला आहे. आपलं जे शरीर आहे बघा, आपले हात आहे, डोळा आहे, पोट आहे, डोकं आहे, हे आहे स्थूल शरीर. आणि याच्या आतमध्ये एक शरीर आहे, ते आहे सूक्ष्म शरीर. या ठिकाणी सूक्ष्म शरीराचा चार्ट लावलेला आहे. आपल्या जीवनाचं, आपल्या शरीराचं जे मुख्य कार्य आहे या 3 नाड्यावरती चालतं. 72,000 नाड्या आहेत, त्याच्यामध्ये 10 नाड्यामध्ये, 10 नाड्यामध्ये पण या 3 नाड्यामध्ये. शॉर्ट मध्ये सांगतो, वेळ आपल्याकडे लिमिटेड असतो, थोडक्यात सांगतो. या 3 नाड्यावरती आपलं सगळं जीवन चालू असतं. यातली पहिली नाडी आहे ती आहे इडा नाडी, डाव्या बाजूला आहे, निळ्या कलरने दाखवलेली. ही आहे डाव्या बाजूची नाडी, इडा नाडी. दुसरी आहे सुषुम्ना नाडी, तिला मध्य नाडी असं म्हटलं जातं. इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्यावरती आपलं सगळं जीवन चालू असतं. आणि मध्य जी नाडी आहे तिच्यावरती 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र, दुसरं स्वाधिष्ठान चक्र, त्यानंतर नाभी चक्र, त्यानंतर अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र.
या 7 चक्रावरती आणि 3 नाड्यावरती आपलं सगळं जीवन आधारित असतं. तर पहिली जी नाडी आहे ही आहे इडा नाडी आणि ही आहे इच्छाशक्तीची नाडी. आपलं कार्य कसं चालतं बाबा, आपण ज्या काही इच्छा करतो, सकाळी उठलं की इच्छा झाली, एखादा सुंदर बंगला बघितलं बघा, असा बंगला बांधावा का, सुंदर गाडी दिसली अशी गाडी घ्यावी बघा, आमच्या महिला बघितली, साडी दिसली अशी साडी घ्यायची बघा, बरोबर, दागिना दिसला असा दागिना घ्यायची, होत ही इच्छा असते. आणि ज्यावेळेस ही इच्छा करतो, इच्छा करू नये असं नाही, परमेश्वरानेच इच्छा शक्ती दिली, इच्छा कराव्या, परंतु ज्यावेळेस त्या अति होतात त्याचं प्रमाण वाढतं आणि आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. व्यवस्थित आहे का, आपण इच्छा केल्या परंतु ती इच्छा जर पूर्ण झाली नाही, अति इच्छा केल्या तर हळूहळू या जी डावी नाडी आहे हिच्यावरती शक्ती खर्च व्हायला लागते. आणि ज्यावेळेस आपण अति इच्छा करतो त्या पूर्ण होत नाही, त्यानंतर पहिला आजार होतो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, म्हणजे मनोरुग्ण. म्हणजे तो जो माणूस असतो इच्छा करतो पूर्ण होत नाही, की तो जो माणूस आहे हा डिप्रेशन मध्ये जातो, स्वतःला कमी लेखायला लागतो, स्वतःबद्दल मनात भीती निर्माण होतो, कुठलेही काम करायचं म्हटलं की मनात अगोदर भीती येते, अगोदर शंका येते, आणि मग अशा माणसाचा जो कॉन्फिडन्स आहे तो हळूहळू कमी होतो आणि असा माणूस शेवटी मनोरुग्ण होतो, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. बघा, आणि ज्या वेळेस ही जी नाडी आहे तिच्यावर आणखी एक गोष्ट आहे की असा जो माणूस असतो, ही भूतकाळाची नाडी आहे, चंद्र नाडी आहे डाव्या बाजूला, आणि ही भूतकाळ असल्यामुळे आता इथे माझे तुमच्या समोर मी बोलतोय, माझं लेक्चर चालू आहे, सगळं चालू आहे, परंतु इथं काही लोक असे असतील की 2 दिवसापूर्वी काय झालं होतं, 8 दिवसापूर्वी काय झालं, 2 महिन्यापूर्वी, 2 वर्षापूर्वी, काही काही असे असतात 2 वर्षापूर्वी कुठेतरी लग्नामध्ये खुर्ची दिलेली नसते, कोणीतरी नमस्कार घातलेला नसतो, कोणीतरी या म्हटलेलं नसतं, आणि आपल्या डोक्यात तेच असतं, थांबा मला भेटू बघतोच आहे, बदलाच घेतो, त्याला काही होत नाहीये पण आपल्याला प्रॉब्लेम, त्रास समोरच्याला होत नाही, आपण जर डोक्यात ठेवलं तर आपल्याला तो त्रास होतो. सतत जर भूतकाळाचा माणूस जर विचार करत असेल तर निश्चित समजायचं की काही दिवसांनी आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत. कॅन्सर सारखा विकार सुद्धा डाव्या बाजूनेच येतो. जो माणूस सतत प्रेशर मध्ये असतो, सतत विचार करतो, सतत टेन्शन मध्ये असतो, त्याला सुद्धा कॅन्सर सारखा आजार होतो. आता ही झाली तुमची डावी बाजू, चंद्र नाडी शीतल आहे, थंड असते, आणि ही भूतकाळाची. परंतु एवढं असून सुद्धा ही जी नाडी आहे हिच्यामधून महाकालीची शक्ती वाहते. आपल्याला माहिती आहे 3 देव, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, त्यातली जी महाकालीची जी शक्ती आहे ती आपल्या डाव्या बाजूने वाहते आणि ती आपलं सगळं संगोपन करत असते. आता इच्छा केली, मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने दुसरी नाडी बनवलेली आहे, ती आहे पिंगला नाडी. ही आहे कार्यशक्ती, क्रियाशक्तीची नाडी, पिवळ्या बाजूने जाते, उजव्या बाजूला. आपण बघा आपलं सगळं कार्य उजव्या हाताने करत असतो, आणि ही उजव्या बाजूची जी नाडी आहे ही कार्यशक्ती, क्रियाशक्ती आहे. मग बंगला बांधायचा, गाडी घ्यायची, बरोबर की नाही, शेती घ्यायची, मग सकाळी उठलं की आपलं प्लॅनिंग चालू होतं, विचार चालू होतं, मग आज याला भेटायचं, त्या ऑफिसला जायचं, गावाकडे जायचंय, वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करायला सुरुवात करतो, विचार करायला सुरुवात करतो, प्लॅनिंग करू नये असं नाही, विचार करू नये असं नाही, पण ज्यावेळेस ती अति होतं, कुठल्याही गोष्टीचं अतिरेक केलं की प्रॉब्लेम असतो. ज्यावेळेस ते विचार अति होतात, ही उजवी बाजू आहे, सूर्यनाडी आहे, सूर्यनाडी तापायला लागते. जशी ही जी बाजू होती ही चंद्रनाडी होती, थंड होती, ही सूर्यनाडी आहे, ही सूर्यनाडी तापायला लागते, गरम व्हायला लागते. या ठिकाणी आहे आपलं लिव्हर, ही सगळी उष्णता लिव्हर मध्येच असते, लिव्हरचं कार्य बिघडतं आणि सगळ्यात पहिला आपल्याला आजार होतो ऍसिडिटी, अपचन, जळजळ, मळमळ, सगळ्यात पहिला. तीच उष्णता पोटामध्ये सरकली, डायबिटीस, तीच उष्णता किडनीमध्ये गेली, किडनीचे सगळे विकार, तीच उष्णता छातीमध्ये आली, दमा किंवा अस्थमा, तीच उष्णता डोक्यामध्ये गेली, मायग्रेन, अर्ध्या डोक्यात गेली. आता खूप लोक असतात बघा, सगळं घरात व्यवस्थित असतं, एसी असतो, बंगला असतो, फॅन असतो, सगळं काही व्यवस्थित चालू असतं, रात्री 3 वाजता होतं, परत झोपच लागत, ते 2 वाजता होतो, परत झोपच लागत, परत सांगतात काल रात्री झोपच झाली, 2 वाजता परत झोपच लागली. काय करत असतं, तर ही जी उष्णता आहे ही उष्णता आपल्या डोक्यात जाते आणि डोक्यात गेली की आपल्याला झोप लागत नाही, मोठमोठ डोळ्या खातो तरीही झोप लागत नाही. आणि ही आहे भविष्य काळाची नाडी. म्हणजे मागाशी जसं सांगितलं की काल, परवा, 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, आता ही जी बाजू लोक असतात
उजव्या बाजूने काम करणारी ही भविष्यकाळाचा विचार करतात. म्हणजे आता इथं बसतो याचा विचार नाही, 2 दिवसांनी काय करायचं, 4 वर्षांनी काय करायचं, 10 वर्षांनी काय करायचं. मुलगा छोटासाच असतो, मुलगी 2 वर्षाचेच असतात, पण त्याचं लग्न करायचं, मग FD करायचं, मग चालू होतं काय. शेती असते 10 एकर नाही, आधी काम करतो अजून 10 एकर घेतो, 2 मुलं आहेत, त्याला 10 एकर, त्याला नाही. प्लॅनिंग चालू सतत, बरोबर. हे जर सतत विचार करतो आपण, भविष्याचा विचार 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी, त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला येतात. आणखी एक आजार होतो, उजवी बाजू खूप वापरली, एकच बाजू वापरली, पॅरालिसिस. शरीरातली शक्ती संपली, शरीर काय करणार. आपली गाडी घेऊन आपण चालतो, गाडीतलं पेट्रोल संपलं, काय करतो, पेट्रोलवरती जातो, पेट्रोल चालतो, गाडीत चालतो. शरीरातली शक्ती संपली, शरीर काय करणार. शरीर काय करतं, उजव्या बाजूची कार्यशक्ती जर संपलं तर शरीर डाव्या बाजूने शक्ती ओढायला लागतं. डाव्या बाजूला आहे हृदय. अशा माणसाला आणखी एक आजार होतो, हार्ट अटॅक. हार्ट अटॅक सुद्धा अशाच माणसाला येतो जो जास्त धावपळ करतो, जास्त प्लॅनिंग करतो, जास्त विचार करतो. आणि मग आपल्या समोर घडतं, अरे सकाळी मला फोन केला, माझ्याशी आत्ता म्हणून गेला, असं कसं घडलं. पण असं घडतं, आणि जेव्हा घडतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. आपण सर्वजण इथे बसला, बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं, परंतु आतमध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती, काही जाणवतं का आपल्याला, काही जाणवत नाही. आणि अचानक घटना घडते, नंतर आपण धावपळ करतो वगैरे वगैरे जे काय करतो. तर संजोगात जर आपण आला तर आपल्याला ती जाणीव होते की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि तो प्रॉब्लेम आपण रिकव्हर करू शकतो, त्याच्यावरती सोल्युशन आपल्याला मिळू शकतं. एवढे सगळे जे आजार आहेत ते बाहेरून येत नाही, आपणच निर्माण करतो आपल्या चुकीच्या सवयीने, चुकीच्या वागण्याने, चुकीच्या जीवन पद्धतीने. आणि ही जी नाडी आहे, मगाशी सांगितलं इकडे जशी महाकालीची शक्ती होती तशी उजव्या बाजूला महासरस्वतीची शक्ती आहे. महासरस्वती ही जी बाजू आहे हिची काळजी घेत असते. मग आता इच्छा झाल्या, कार्य झालं. तिसरी जी नाडी आहे ही आहे मध्य नाडी किंवा सुषुम्ना नाडी. परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग, ही वर्तमानाची नाडी आहे. आज आणि आता, काल संपलेला आहे, आपल्या हातात काही राहिलं नाही, संपून गेलेलं आहे. उद्या काय होईल ते माहिती नाहीये, भविष्य आपल्या हातात नाहीये. आत्ता जो काळ आहे, आज आहे ते आपल्या हातात आहे, वर्तमान काळ, आज आणि आत्ता. ही जी मध्य नाडी आहे ही मध्य नाडी सुषुम्ना नाडी. आणि सहयोग जो आहे हा मध्य नाडीवरती कार्य करतो. आपले सगळे संत जे होती हे सगळे संत मंडळी मध्य नाडीवरती राहायची, डावीकडे नाही, उजवीकडे, बॅलन्स मध्ये. ही जी मध्य नाडी आहे हिच्यावरती 7 चक्र आहेत. पहिलं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. आपण बसलेला आहात, आपल्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्शित करतो त्या ठिकाणी एक चक्र आहे, मूलाधार चक्र. आणि यावरती देवता आहे श्री गणेश. श्री गणेशांचं स्थान तिथे आहे. एक सांगायचं राहिलं तर जसं महाकाली आहे, महासरस्वती आहे, मध्ये आहे महालक्ष्मी. ही महालक्ष्मीची नाडी आहे त्या 3 देवांची. पहिलं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र, तेव्हा श्री गणेशांची गणेशांचा वास तिथे आहे. आपण जर गणेश अथर्वशीर्ष वाचला असेल किंवा ऐकत असाल, त्याच्यामध्ये एक ओळ आलेली आहे, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्. म्हणजे गणेशाचं जो स्थान कुठं आहे त्या मूलाधार चक्रामध्ये श्री गणेश स्थित आहे, तो बसलेले आहेत, नित्य आहे, सदैव आहे. आणि मूलाधार, मूल अधिक आधार, आपल्या जीवनाचा जो पाया आहे, जीवनाचा जो बेस आहे तो तिथं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाचा आधार आहे. कुठल्याही कार्यक्रमात असू द्या, कुठल्याही आपल्या सत्यनारायण असू द्या, वास्तू शांती असू द्या, लग्न असू द्या, आपण अगोदर पूजा कोणाची करतो, श्री गणेशांची. कारण श्री गणेश आपल्या जीवनाचा आधार आहे. त्या ठिकाणी श्री गणेशांचा वास आहे. जे श्री गणेश तुम्हाला आम्हाला पावित्र्य देतात, जे गणेश तुम्हाला आम्हाला सुबुद्धी देतात, त्या गणेशांचं स्थान ते आहे. त्याच्या वरती जे आहे ते कोणी माका झाड, आपल्या पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग. या ठिकाणी 3.5 मीटर घालून शक्ती बसलेली आहे, ती आहे श्री कुंडलिनी शक्ती. तिला जगदंब शक्ती असंही म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ज्या विश्वबीजाची आपण विश्वाचं बीज असलेली ती शक्ती आहे, ती प्रत्येकामध्ये आहे.
अजून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, नागिनीचे पिलू कुंकुमे नाहले. नागिनीच्या पिलासारखे आहे, कुंकुम रंगाचे आहे, परंतु निद्रिस्त आहे, झोपलेली आहे. तिचं जागरण होणं गरजेचं आहे. परंतु श्रीमातांच्या कृपेमध्ये ही शक्ती जागृत होणार आहे. आणि जेव्हा ती जागृत होते तेव्हा त्या 6 चक्रांचं भेदन करून ती आपल्या सहस्रामधून बाहेर पडते. आणि जेव्हा सहस्रामधून बाहेर पडते तेव्हा आपल्या हातावरती, आपल्या टाळवरती आपल्याला एक जाणीव होते की मला परमेश्वराची प्राप्ती झाली. हे सगळं घडणार आहे त्याच्यावर. 3.5 वेळा घालून बसलेली ही शक्ती आहे बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 पीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका देवी, तुळजापूरची भवानी आणि अर्धपीठ वनी सप्तशृंगी. ही 3.5 पीठाची जी शक्ती आहे ती 3.5 पीठाची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये स्थित आहे, निद्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस जागरण होतं त्यावेळेस ती 6 चक्रांचं भेदन करते. वरचं जे चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र. या ठिकाणी ब्रह्मदेव सरस्वतीचं स्थान तिथे आहे. जे ब्रह्मदेव सरस्वती ज्यांनी विश्वाची निर्मिती केली त्यांचं स्थान तिथे आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये असू त्या क्षेत्रामधील कलागुणांना विकास मिळतो. आमच्या भगिनी आहेत, पुढे स्वयंपाक अतिशय सुंदर करतात. जर स्वाधिष्ठान चक्र चांगलं असेल तर गायक आहे, उत्तम गायक, शेतकरी आहेत, कृषी पंडित. आपण ज्या कामामध्ये असतो त्या कामामध्ये आपल्याला नैपुण्य प्राप्त होतं कधी जर आपलं स्वाधिष्ठान चक्र क्लिअर असेल तर. कारण विचार तिथून येतात, सुबुद्धी तिथून येते, त्याच आपलं स्वाधिष्ठान चक्र क्लिअर होतं. कुंडलीचा प्रकाश वरती आला. या ठिकाणी आहे नाभी चक्र, आपल्या बिंदीचा भाग. त्या ठिकाणी आहे लक्ष्मी आणि नारायण. लक्ष्मी नारायणचं स्थान तिथे आहे. लक्ष्मी नारायण म्हणजे सुख, समाधान, आनंद, समृद्धी, शांती. हे सगळं आपल्याला मिळतं लक्ष्मी नारायणचा आशीर्वाद मिळतात. लक्ष्मीपती होतो म्हणून सगळं सुखी, सगळं समाधान, सगळं मजेत परमेश्वराचे आशीर्वाद असतील तर. कुंडलीचा प्रकाश पोटामध्ये येतो. पोटाचा पूर्ण भाग जो आहे तो आहे भवसागर. आदिगुरु दत्तात्रयांचं स्थान तिथे आहे. आदिगुरुचं जे काय आतापर्यंत अवतरण आले शिर्डीच्या साईनाथांसहित, मच्छिंद्रनाथ वगैरे सगळ्यांच्या सहित ते आपल्या पोटामध्ये आहे. धर्म स्थापित होतो. धर्म म्हणजे हा नाही हिंदू मुस्लिम वगैरे तो धर्म नाही. माणसाने माणसाशी कसं वागावं. मुलाचा धर्म असेल, पित्याचा धर्म असेल, बायकोचा धर्म असेल, शेजाऱ्याचा धर्म असेल, राजाचा धर्म असेल, माणसाने जगात कसं वागायचं तो जो धर्म आहे तो धर्म आपल्यामध्ये स्थापित होतो. श्री आदिगुरु दत्तांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. कुंडलीचा प्रकाश वरती होतो. या ठिकाणी मध्य अनाथ चक्र, अनाथ चक्र आहे. या ठिकाणी आहे जगदंबा माता, दुर्गा माता. जगदंबा माता, दुर्गा मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतात. आपल्याला माहिती आहे नवदुर्गा वगैरे माणसाची उपनदी करण्यासाठी, माणसाचं संरक्षण करण्यासाठी देवीने जी काही अनेक रूप घेतली त्या सगळ्या जगदंबा इथं आहे. ती शक्ती इथं आहे. आणि म्हणून बघा आपल्याला भीती वाटली की आपला हात कुठं जातो, छातीत धडधड होतं ना. आपण आपल्याला मोठा साप दिसतो, काय करतो भीती वाटली, हात कुठे जातो इथं, ही जातो. भीती वाटल्यावर हात कुठे जातो इथं जातो. तर त्या जगदंबा माता, दुर्गा मातेचं स्थान तिथं आहे. त्या ठिकाणी फक्त हात ठेवा आणि फक्त मला जगदानंद 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 जगदानंद, आपली भीती निश्चित. कारण ती देवी तिथं आहे. डावीची बाजूला हे आहे आत्म्याचं स्थान. आत्मा इथं आहे. शिव पार्वती, शिव वेलांटी काढली की शिव संपला. म्हणजे हा जो आत्मा आहे हा जोपर्यंत जागृत आहे, जोपर्यंत महाकालीचा वरदस्त आपल्यावरती आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत राहतो. ती संपली की संपलं. तो आत्मा आहे. आत्मा प्रकाशित झाला, कुंडलीचा प्रकाश आत्म्याला मिळाला. या ठिकाणी लाईट लागलेली आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी लाईट लागलेला आहे म्हणून आपल्याला कळतं की इथे स्त्रिया बसलेल्या आहेत, इकडे पुरुष बसलेले आहेत, इकडे काही मंडळी बसलेली आहे. तसा तो आत्मा प्रकाशित झाला, आत्म्याला प्रकाश मिळाला की त्याला ते कळतं काय चांगलं, काय वाईट, काय बोलावं, काय बोलू नये, काय प्यायचं, काय खायचं हे कळतं. कधी आत्मा प्रकाशित झाल्यानंतर. अंधाराचं काही होतं, तो आत्मा प्रकाशित होतो. शिवांचे आशीर्वाद, शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. शिव आणि शक्ती एकरूप होतात. उजवी जी बाजू आहे सीतारामांचं स्थान, सीतारामांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श नागरिक, आदर्श राजे, सगळे गुण आपल्यामध्ये येतात. कुंडलीच्या प्रकाशाच्या वरती येतोय त्या आपला गळ्याचा जो भाग आहे या ठिकाणी विशुद्धी चक्र, राधाकृष्णांचं स्थान येत आहे.
राधाकृष्णांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. राधाकृष्णांचे सर्व गुण, कृष्णांचं जे काही मधुर वाणी, कृष्णाचं व्यवहार चातुर्य, कृष्णाचा साक्षी भाव तो आपल्यामध्ये येतो. आणि ज्यावेळेस हे सगळं घडतं त्यावेळेस कुठल्याचा प्रकाश वरती जातो. ज्या ठिकाणी आपण गंध लावतो, या जी लक्ष्मी आहे ही या ठिकाणी महालक्ष्मी होते. विष्णू या ठिकाणी महाविष्णू होतात आणि गणेश या ठिकाणी महागणेश होतात. या दोनही नाड्या, तीनही नाड्या या ठिकाणी एकत्र येतात, त्या ठिकाणी आपण गंध लावतो. आणि या ठिकाणी आज्ञाचक्र, या आज्ञाचक्रावरती मी आणि माझं, आपलं जास्त माझं घर, माझी बायको, माझं मुलं, माझा संसार, माझी गाडी, माझी सत्ता, हे जे माझं 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 असतं हे ज्यावेळेस संपतं त्यानंतर आपण परमेश्वराकडे जायला सुरुवात करतो. परमेश्वराची वरती आहे. आतापर्यंत अनेक अवतारं होऊन गेली. येशू ख्रिस्त आले, क्षमेचा धर्म त्यांनी सांगितला. गौतम बुद्ध आले, शांतीचा धर्म त्यांनी सांगितला. महावीर आले, दयेचा धर्म त्यांनी सांगितला. असे अनेक अवतार आले, त्यांनी एक एक तत्व आपल्यामध्ये टाकलं आणि जर ते तत्व परिपूर्ण झालं, दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती. ज्यावेळेस ही जी कुंडली शक्ती इथून वरती जाते, या ठिकाणी सहस्रार चक्र, हजारो पाकळ्यांचं क्रमण असावं त्या पाट्यांनी या ठिकाणी सहस्रार चक्र आहे. आणि या ठिकाणी ब्रह्मरंध्र, या ठिकाणाहून ज्यावेळेस शक्ती बाहेर पडते, या ठिकाणी आहे आदिशक्तीचं निवासस्थान. शिव या ठिकाणी सदाशिव होता. विष्णू अवतार धारण करता, शिव सदा शिवच राहतात. त्या सदाशिवांचे स्थान आहे, आदिशक्तींचं निवासस्थान आहे. ज्यावेळेस कुंडली शक्ती इथून बाहेर पडते त्यावेळेस नेमकं काय घडतं? मागाशी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूला पसरलेलं जे परम चैतन्य आहे, जी परमेश्वराची शक्ती आहे, तिच्यामधली शक्ती आणि आपल्या आत्म्याची शक्ती एकरूप होतात. आणि जास्त एकरूप होते त्यावेळेस आपल्या काळू ती जी जाणीव होते, ती जाणीव घ्यायची वेळ आलेली आहे. सांगण्याचा मार्गदर्शनाचा किंवा सांगण्याचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. आता फक्त शेवटचे 5 मिनिट. या 5 मिनिटामध्ये आपल्याला सगळ्यांना ही जाणीव घ्यायची. थोडस मोकळं बसा. थोड्या सूचना आहेत का, फक्त त्याकडे लक्ष द्या. काय करायचंय ते एकदा बघून घ्या. या ठिकाणी हे 2 योगी बसलेले आहेत. अगोदर उघड्या डोळ्याने बघा, त्यानंतर आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. नंतरच्या सर्व क्रिया डोळे बंद करून करायच्या आहेत. डोळे बंद का करायचे? म्हणून तर सुरुवातीला मी सांगेल, दोन्ही हात मांडीवरती या ठिकाणी असे ठेवायचे. आपण प्रसाद घेतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष द्या. सुरुवातीला मी सांगेल की आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवा, उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आणि डावा हात कोपरा करून आकाशाकडे, तळवा स्वतःकडे, या पद्धतीने असं वरती वर या पद्धतीने तळवा स्वतःकडे, असा नाही त्या पद्धतीने करायचं. त्या पद्धतीने उजवा हात जमिनीवर असेल, डावा हात कोपरा करून आकाशाकडे, तळवा स्वतःकडे. मनामध्येच मी काय प्रार्थना सांगेल त्या प्रार्थना म्हणायच्या आहेत. त्यानंतर मी सांगेल की आपले दोन्ही हात मांडीवर घ्यायचे, दोन्ही हात त्यानंतर मांडीवर घ्यायचे. पूर्वी होते तसेच. यानंतरच्या सर्व क्रिया उजव्या हाताने करायच्या आहेत. आपला उजवा हात मी सांगेल की छातीच्या डाव्या बाजूला हृदयावर ठेवा, या ठिकाणी असा दाबून धरायचा. आपलं चित्त त्या ठिकाणी द्यायचंय. आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला जाणवतात ना, त्या ठिकाणी दाबून धरायचंय. डोळे बंद ठेवायचे या ठिकाणी या पद्धतीने. मी जे काही प्रार्थना म्हणेल ती प्रार्थना मनातली मनात म्हणायची आहे. त्यानंतर तोच हात कपाळावरती आडवा दाबून धरायचा, मान थोडीशी पुढे झुकवायची या पद्धतीने. आपण डोकं दुखताना दाबतो त्या पद्धतीने, या पद्धतीने. जे काही प्रार्थना सांगेल ती मनातली मनात म्हणायची. त्यानंतर तोच हात डोक्याच्या मागे, डोकं आपल्या हातावरती झिलून धरायचं या पद्धतीने, मान थोडीशी वरती करायची आहे. जी काय प्रार्थना सांगायची ती फक्त एकदाच म्हणायची आहे. त्यानंतर तो हाताचा तळवा तळवरती दाबून धरायचा आहे. बोट नाही, तळवा बोट या पद्धतीने स्ट्रेट ठेवायची.
हाताचा तळवा दाबायचा आणि 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचा आहे. घासायचा नाही. ही कातडी हल्ली पाहिजे, पण हाताने असा घासायचा नाही तर गोल फिरवायचा आहे. क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. हे फिरवत असताना मनामध्येच काही प्रार्थना म्हणायच्या आहेत. आपला हात फिरून झाला की हळूहळू हात वर उचलायचा. 1 इंच 2 इंच 3 इंच लांब जवळ. आपला हात आणि टाळू याच्यामध्ये काही जाणीव होतं का? आपल्याला काही ओढण्यासारखं काही जाणवतं का हे बघायचंय. लांब जवळ असं मी सांगेल. लांब जवळ अवती. आपली टाळू बघून काही थंड किंवा गरम आपल्याला जाणवतंय का? ही जाणीव आपल्याला घ्यायची. थोड्या वेळाने डोळे बंद केल्यानंतर. बरोबर. त्यानंतर मी सांगेल हात मांडीवर घ्या. हात मांडीवर घ्यायचा आणि नंतर डाव्या हाताने फक्त चेक करायचं आधांतरी की लांब जवळ काही मला होतंय का? आपल्याला जसं उजव्या हाताला जाणवलं तसं डाव्या हाताला जाणवलं ते बघायचं या पद्धतीने. त्यानंतर दोन्ही हात मांडीवर घ्यायचे आणि मग आपण 2 मिनिटं बसणार. आता हे सगळं करताना डोळे बंद करायचे आहे. आणखी एक गोष्ट, देणाऱ्या परमपूज्य श्रीमाता जे आहेत मी फक्त तुम्हाला सांगतो आहे. रामदास स्वामींनी काय प्रश्न विचारला की महाराज म्हणे आत्मसाक्षात्कार मिळायला किती वेळ लागेल? त्यांनी सांगितलं क्षणाचा वेळ म्हणे. देणारा कोणीतरी समर्थ पाहिजे, घेणाऱ्याची शुद्ध इच्छा पाहिजे. देणाऱ्या श्रीमाता ज्या आहेत आतापर्यंत लाखो लोकांना दिलेला आहे. ज्या तुम्ही बसलेला आहात, तुम्हाला परमेश्वराने त्रास दिलेला आहे. तुमची शुद्ध इच्छा आहे, निश्चितपणे घेणार आहे. तर देणाऱ्या श्रीमाता ज्या आहेत, कोणाच्या पायात चप्पल वगैरे असेल ते काढून ठेवा, डोक्याच्या टोप्या काढून ठेवा, चष्मे काढून ठेवा. कारण आपल्याला डोळे बंद करून सगळं करायचं. आणि मोबाईल कोणाचा चालू असेल ते 2 मिनिटासाठी सायलेंट ठेवा किंवा बदला. कारण ही जी वेळ आहे ही परमेश्वराने निवडलेली वेळ आहे. आतापर्यंत आपली पूजा, आपलं सत्यनारायण, आपली भक्ती, आपलं जे काय आहे ते सगळं कामाला लागतं. पण सुकृत कामाला असं समजा हे आपल्याला मिळवायचं आहे, मिळणार आहे. देणाऱ्या श्रीमाता ज्या आहेत, आपण सर्वजण श्रीमातांना नमस्कार करूया. सर्वांनी श्रीमातांना वंदन करायचे आणि प्रार्थना करायची. परमपूज्य श्रीमाताजी कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळू द्या. सर्वांनी वंदन करायचंय आणि डोळे बंद करून बसायचे. आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आहे आणि डावा हात कोपरातून अंतस्कडे. मनामध्ये प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी कृपा करून आमची डावी व उजवी बाजू शुद्ध होऊ द्या, संतुलित होऊ द्या. परमपूज्य श्री माताजी कृपा करून आमची इडा नाडी व पिंगळा नाडी शुद्ध होऊ द्या, संतुलित होऊ द्या. हे धरणी माता, हे आकाश देवता कृपा करून आमच्यामध्ये सर्व दोष, सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये विलीन होऊ द्या, विलीन होऊ द्या, विलीन होऊ द्या. दोन्ही हात मांडीवरती, डोळे बंद असतील. डोळे तुम्ही उघडायचे. आपला उजवा हात छातीवरती डाव्या बाजूला आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या हृदयामध्ये हात जिथे दाबून धरला तिथे. या ठिकाणी मनामध्ये प्रार्थना करायची. श्री माताजी आपल्या कृपेने मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आणि आपण खरोखर आहे, मी आत्मा आहे. 12 वेळा म्हणायचे, मोजताना चुकले तरी चालेल. मी आत्मा आहे, 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 मी आत्मा आहे. तो स्वतः आपल्याला करायचा आहे. मला थोडीशी पुढे झोपायची.
या ठिकाणी 2 वेळा म्हणायचंय, मी सर्वांना क्षमा केली आहे. मान थोडीशी पुढं, हात कपाळावरती. मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कुणावरही राग नाही. आणि अगदी मनापासून सगळ्यांना क्षमा करून टाकायची. ज्याच्या कुणाशी आपलं भांडण झालं असेल, ज्या कुणाला आपण रागावलं असेल, अगदी मनापासून त्याला क्षमा करून टाकायची. मी सर्वांना क्षमा केली आहे. तोच हात आता डोक्याच्या मागे, आपला हातावर डोकं झेलून धरायचंय, मान थोडीशी वरती असेल. या ठिकाणी फक्त एकदाच म्हणायचंय, परमपूज्य श्री माताजी, आपल्या महान परमेश्वरी कार्यात आमच्या हातून कळत नकळत काही चूक होत असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करावी. मला क्षमा करावी. श्री माताजी, मी सर्वांची क्षमा मागत आहे. कृपा करून सर्वांनी मला क्षमा करावी. आणि अगदी मनापासून सर्वांची क्षमा मागायची, परमेश्वराचीही क्षमा मागायची. तोच हात आता तळावरती दाबून धरायचा, मान थोडीशी पुढे झोपवायचे. हाताचा तळवा तळावरती दाबून धरायचा आहे. 7 वेळा फिरवायचा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. फिरवत असताना मनामध्ये प्रार्थना म्हणायची, परमपूज्य श्री माताजी, आपल्या कृपेत आमच्यामध्ये श्री कुंडलिनी शक्ती जागृत होऊ द्या. आमचे सहस्रार होऊ द्या. आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळू द्या. हात फिरवत राहायचा, मनामध्ये प्रार्थना म्हणत राहायची, परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्यामध्ये श्री कुंडलिनी शक्ती जागृत होऊ द्या. आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती मिळू द्या. आपला हात तळावरती दाबून धरायचा आहे आणि हळूहळू आता वर उचलायचा आहे. 1 इंच 2 इंच तळापासून लांब, तळाच्या जवळ. आणि आपला हात आणि तळव याच्यामध्ये काही जाणीव होते त्याकडे आपण स्वतःच लक्ष द्यायचे. तळापासून लांब ते तळापासून लांब, तळाच्या जवळ. अतिशय सूक्ष्म अशी जाणीव असेल. कुणाला गरम असेल, कुणाला थंड असेल, कुणाला ओढल्यासारखी जाणीव होत असेल. आपला टाळू आणि हात याच्यामध्ये काहीतरी आहे ही जाणीव आपल्याला होत असेल, त्याकडे लक्ष द्यायचंय. लांब जवळ, लांब जवळ. डोळे बंदच असतील, आपला हात मांडीवरती घ्यायचा आहे. उजवा हात मांडीवर, डोळे बंद. आता आपल्याला जसं उजव्या हाताला जाणवलं असं डाव्या हाताला जाणवतंय का? फक्त डाव्या हाताने चेक करायचं आधांतरी. तळापासून लांब, तळाच्या जवळ, लांब जवळ. जी जाणीव उजव्या हाताला झाली ती डाव्या हाताला होते का? लांब जवळ, मागे पुढे, आधांतरी. हात मांडीवरती घ्यायचा आहे. दोन्ही हात मांडीवरती असतील, डोळे बंद असतील. आपले विचार पूर्णपणे थांबलेले असतील. एक वेगळ्या प्रकारची जाणीव, एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आपल्याला होत असेल. आपल्या दोन्ही हातांकडे लक्ष द्यायचं, हातांच्या तळव्याकडे, प्रत्येक बोटाकडे. आपल्या हातामधून वाहणाऱ्या चैतन्याकडे जाणीव व्हायची, लक्ष द्यायचं. आणि या स्थितीमध्ये 1, 2 ते 3 मिनिट आपण बसणार आहोत. आनंदाचे डोळे, आनंद. कुठलाही मंत्र नाही, तंत्र नाही. इथे नातं आहे फक्त आत्म्याचं परमात्म्याशी, जीवाचं शिवाशी. देवाची या द्वारी उभा क्षणाला. आदिशंकराचार्यांनी याला सौंदर्य लहरी असं म्हटलेलं आहे, चैतन्य लहरी असं म्हटलेलं आहे. आपल्या हातातून ते वाहतं ते चैतन्य आहे. हे चैतन्य सर्व कार्य करीत असतं. हळूहळूपणे डोळे उघडायचे, श्रीमातांना वंदन करायचं. जय श्रीमाता ठेवायचे.
जसं आपल्याला डोळे बंद करून जाणवलं तसं डोळे उघडे ठेवून जाणवतं का? त्याच्यासाठी आपण सर्वजण हात वरती करूया. सर्वांनी हात वरती करायचे. श्री माताजी, आम्हाला होणारी जाणीव ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे काय? आपल्या हातामधून बघा, मागापेक्षा जास्त प्रमाणात आपल्याला चैतन्य जाणवत असेल. परंतु श्री माताजी, आम्हाला होणारी जाणीव ही आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे काय? आपल्या हातावरती आपल्याला मागापेक्षा जास्त थंड जाणवत असेल. परंतु श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात काय? परंतु श्री माताजी, आदिशक्तींचं अवतरण आहे, ती जाणीव आपल्याला होत आहे. दोन्ही हात मांडीवरती घ्यायचे. फक्त एकच करायचं, सकाळी उठल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटं जेवढं आपल्याला शक्य आहे दोन्ही हात मांडीवरती ठेवा. चित्त या ठिकाणी द्या. शांतपणे बसायचे 10 ते 15 मिनिटं. आपण सगळ्यांसाठी करतो, जगासाठी करतो, मुलासाठी करतो, घरांच्या सगळ्यांसाठी करतो, स्वतःसाठी करत नाही. फक्त स्वतःसाठी करा. सकाळी 10 ते 15 मिनिटं, संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं. सकाळी उठल्यानंतर आपल्याला जर अनुभव वगैरे करणं शक्य असेल तर करा, नसेल शक्य तर तसंही बसलं तरी काही बिघडत नाही. सकाळी फक्त बसा. ज्यांना सकाळी शक्य नाही, दुपारी आमचे शेतकरी मंडळ आहे, दुपारी झाडाखाली असते, निवांत बसा. दोन्ही हात मांडीवर ठेवा. चित्त या ठिकाणी ठेवा. ही चैतन्याची जाणीव आपल्याला होत आहे. कारण दिवा पेटवलेला आहे आणि दिवा पेटल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकावं लागतं, नाही तर तो दिवा विझून जातो. तसंच आहे आपल्यामध्ये ही ज्योत पेटलेली आहे. परंतु ही ज्योत सतत तेवत राहण्यासाठी आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करावं लागेल. सकाळी बसा, संध्याकाळी आपलं सगळं काम आवावं, संध्याकाळी झोपायच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं बसा. काही म्हणू नका, फक्त बसा आणि मग बसा. आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन खूप मजेशीर आहे. परमेश्वर अतिशय सोपा आहे, साधा आहे. फक्त कुठेही जायचं नाही, कोणालाही भेटायचं नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही. आपल्या घरामध्ये आपण हे करू शकता. आधी साधं आणि सोपं. उद्या, परवा, तेरवा 3 दिवस आपला फॉलोअपचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, शिवाजी महाराज चौक, गेवराई. उद्या संध्याकाळी 6 वाजता, परवा संध्याकाळी 6 वाजता आणि त्यानंतर 6 3 दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा कार्यक्रम आहे फॉलोअपचा. ध्यान कसं करायचं, आपले काही प्रश्न असतील, आपले काही शंका असतील, आपण त्या कार्यक्रमामध्ये विचारू शकता. यानंतर आमचे इथले तुमचे कदम साहेब आहेत, ते आभार प्रदर्शन करतील. मी या ठिकाणी थांबतो. देशमुख. प्रथम श्री लक्ष्मण अण्णा पवार साहेब, माजी आमदार, यांचे आत्म्यातून त्यांचे आभार मानतो आपण. त्यानंतर सौ गीता भाभी पवारजी, नगराध्यक्षा, यांचे आपण अंतकरणातून आभार मानतोय. श्री जंजाळ साहेब PI सर, आपल्या इथल्या पोलीस स्टेशनचे, यांनी आम्हाला या कार्यासाठी सहकार्य केलं, मदत केली. त्यांचे आपण सहयोग साधनेच्या वतीनं, सहयोग निर्मल धर्म या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यानंतर सौ भाग्यश्री लक्ष्मण अण्णा पवार ताई, यांचे आपण अंतकरणातून आभार मानतो. त्यानंतर सौ रत्नवाला शरद मोठे साहेब, मोठे ताई, यांचे आपण अंतकरणातून आभार मानतो. व या कार्यक्रमाला आपल्याला ही जागा फ्री ऑफ चार्ज दिली ताईने, त्या या शाळेच्या अध्यक्ष आहेत, त्यासाठी आम्ही त्यांचे अंतकरणातून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम माननीय श्री कापसे साहेब, अमोल कापसे साहेब, यांनी फ्री ऑफ चार्ज हा कार्यक्रम या ठिकाणी आमचा आयोजित केलेला कार्यक्रम त्यांनी शूट केलेला आहे. त्यांचे आपण सहयोग परिवाराच्या वतीनं अंतकरणातून त्यांचेही आपण आभार मानतोय. हा कार्यक्रम उद्या, परवा आणि तेरवा 3 दिवस छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, शिवाजी चौक, गेवराई या ठिकाणी सायंकाळी फिक्स 6 वाजता या ठिकाणी होईल. एवढा वेळ लागणार नाही. आजच्यासाठी एवढं सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त ध्यान कसं करायचं ते 3 दिवस आपल्याला सांगितलं जाईल, ज्यामुळे आपल्याला ध्यानाची जी पद्धत आहे ती आपल्या आत्म्यामध्ये
दृढ होऊन आपण स्वतः सुद्धा घरी त्यानंतर ध्यान करू शकू. त्यासाठी आपण जेवढ्या लोकांना जागृती मिळाली, ज्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला, श्रीमातांच्या परमकृपेत ज्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली, अशा सर्व ताई आणि भैयांनी या 3 दिवस छत्रपती शिवाजी महाराज सभागृह शिवाजी चौकात या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता यायचे. जास्त वेळ होणार नाही, अर्धा ते